आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। देवपूर परिसरातील सुयोगनगर भागात व्यापारी राधेश्याम सोनगिरे यांच्या घरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा धुळे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। या जलदगती तपासामुळे धुळे पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे। घटना नोव्हेंबर 14 रोजी पहाटेच्या सुमारास घडली। वाडीभोकर रोड परिसरातील सोनगिरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड व दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। व्यापाऱ्याच्या घरातून झालेली मोठी रोकड लंपास झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सोपवण्यात आला। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळाचा सखोल अभ्यास केला। त्यानंतर उपलब्ध तांत्रिक साधनांचा योग्य वापर, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी, गुप्त बातम्या आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात आली। तपासादरम्यान मिळालेल्या ठोस धाग्यांच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील दत्तू अशोक ठाकरे या संशयितास पथकाने ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याच्या ताब्यातून 1,87,000 रुपये रोकड तसेच चोरीवेळी वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला। चोरीचा माल अल्पावधीत परत मिळाल्याने पीडित कुटुंबानेही समाधान व्यक्त केले आहे। या यशस्वी कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्य, संयम आणि तांत्रिक दक्षता दाखवत गुन्ह्याचा उलगडा केला। तपासाचे कौतुक नागरिकांकडूनही होत असून धुळे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। धुळे पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले की गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या हातातून सुटणे अशक्य आहे। दिनांक 14 नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरट्याने 4 लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे, अंगुली मुद्रा विभागाचे PSI व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती। अंगुली मुद्रा विभागाने दिलेली माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी, त्याचप्रमाणे हेमंत गोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली। त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता, तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्याने घरातून 1,87,000 रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये, ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे। जय हिंद। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।